आता अजितदादा नकोच, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत खळबळ. शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येणार, या दोन्ही पक्षांची पुन्हा युती होणार अशा चर्चा सुरू होत्या. मात्र यावर शरद पवार गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला होता. मात्र तरी सुद्धा यावर चर्चासत्र सुरूच राहिल्याने अखेर अजितदादांसोबत आघाडी नकोच अशी भूमिका घेत शरद पवार गटाच्या बड्या नेत्याने अखेर तडकाफडकी राजीनामा दिलाय. यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात मोठा भूकंप झालाय. पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयी दोन्हीकडून चाचपणी सुरू आहे, चर्चाही सुरू आहेत. पण अजित पवार यांच्यासोबत आघाडी नकोच अशी भूमिका गेल्या काही दिवसांपासून प्रशांत जगताप यांनी घेतली होती. त्यांनी महाविकास आघाडीसोबत महापालिका निवडणूक लढवल्यास काय फायदा होईल, तसेच अजित पवार यांच्यासोबत निवडणूक लढवल्यास काय तोटा होऊ शकतो याची सुद्धा माहिती मांडली होती. त्यानंतर शरद पवार यांनी अजितदादांसोबत न जाण्याचे ठरल्याचे प्रशांत जगताप यांनी माध्यमांसमोर जाहीर केले होते. मात्र त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्थानिक नेत्यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याविषयी चर्चा करण्याचे निर्देश दिले होते. या घडामोडींमुळे प्रशांत जगताप हे नाराज असून ते राजीनाम्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली होती. प्रशांत जगताप यांनी पक्षासमोर राजीनाम्याचा प्रस्ताव दिल्याचेही आता समोर आले आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित होणार असतील तर पक्ष सोडणार अशी भूमिका जगताप यांनी जाहीर केली होती. आता प्रशांत जगताप यांनी राजीनामा तर दिलेला आहे, मात्र अजूनही तो स्वीकारलेला नाही. त्यामुळे आता त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.